शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटलांनी शालेय पोषण आहारातील घोटाळा उघड केलाय। अधिवेशनात पुराव्यानिशी पोषण आहारातील गैरव्यवहार उघड केल्याचा दावा पाटलांनी केला आणि यावरून विरोधकांनीही सरकारला कोंडीत पकडलाय। पाहूयात। हा जो घोटाळा शालेय पोषण आहाराचा जवळपास 1800 कोटी रुपयाचा घोटाळा आहे। त्या ठिकाणी हिरवा वाटाणा टेंडरमध्ये असताना साधा वाटाणा म्हणजे पांढरा वाटाणा तिथं सप्लाय केला गेलेला आहे आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या जे दोषी आहेत ते दोषीवर कारवाई करा। अशा लोकांना त्या पुरवठादारांना सगळे पाठीशी घालतायत। निकृष्ट आहेच व त्यामध्ये पुरवलेला दर्जा अत्यंत कमी आहे, क्वांटिटी आहे, क्वालिटी नाही आणि सगळं म्हणजे कोणच ठरलेल्या लोकांना हे सगळं काम दिलं जातं। त्याची माहिती सरकारनं घ्यावी आणि निवेदन करावं। कैलास पाटलांना मी विनंती करतो की अशा प्रकारचे आरोप जे त्यांनी केले त्याची कागदपत्र असतील तर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे द्यावे। मुख्यमंत्री त्याच्यावर 100% कारवाई करतील याची मला खात्री आहे। राज्यातील शालेय पोषण आहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांनी केलाय। हिवाळी अधिवेशनादरम्यान पाटलांनी पोषण आहारातील घोटाळ्याचा बॉम्ब टाकलाय। मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे। शालेय पोषण आहारात सुमारे 1800 कोटी रुपयांच्या या योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप आहे। टेंडरमध्ये हिरवा वाटाणा नमूद असताना प्रत्यक्षात पांढरा वाटाणा पुरवला गेला असा आरोप कैलास पाटलांनी केला। तर या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील कैलास पाटलांनी केली आहे। शालेय पोषण आहाराचं काम हे बचत गट लाडक्या बहिणीचे 86,000 शाळांमध्ये करत होते। आपण त्या लाडक्या बहिणीचा घास हिरावून घेतला आणि राज्यातल्या 2-3 लाडक्या भावाला काम दिलं। त्यांनी काय केलं की ते ज्यावेळेस निविदा निघाली होती त्या निविदेच्या अटी आहेत, या निविदेमध्ये हिरवा वाटाणा ग्रीन पीस म्हणून उल्लेख आहे। म्हणजे टेंडरमध्ये हिरवा वाटाणा द्यायचं त्यात कबूल केलं, म्हणजे आट टाकली आणि ज्यावेळेस वर्क ऑर्डर दिली त्यावेळेस फक्त वाटाणा। हिरव्या वाटाण्याचा आपण भाव काय 134 रुपये प्रति किलो असा भाव होता हिरव्या वाटाण्याचा। आणि आता जो पुरवठा झालाय पूर्ण राज्यात पुरवठा झालाय, कुठल्याही शाळेत तुम्ही बघा एकाही शाळेत हिरवा वाटाणा आलेला नाही, सगळीकडे पांढरा वाटाणा आलेला आहे। तो 30 रुपये किलोचा आहे। म्हणजे 134 रुपयानं टेंडरमध्ये टाकायचं, 134 रुपयानं बिल उचलायचं आणि 30 रुपये किलोचा वाटाणा तिथं पुरवठा करायचा। म्हणजे लेकराच्या त्या दुपारच्या मध्यान्ह भोजन मध्ये तर खाऊ नका ना तुम्हाला, म्हणजे कुठलं तरी सोडा यातून पैसा कमवायचा, तोच पैसा परत निवडणुकीत खर्चायचा आणि परत निवडून यायचं। त्यामुळं माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांनी हा जो घोटाळा शालेय पोषण आहाराचा जवळपास 1800 कोटी रुपयाचा घोटाळा आहे, त्या ठिकाणी हिरवा वाटाणा टेंडरमध्ये असताना साधा वाटाणा म्हणजे पांढरा वाटाणा तिथं सप्लाय केला गेलेला आहे आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या जे दोषी आहेत ते दोषीवर कारवाई करा। तर यावर काँग्रेसनंही आक्रमक भूमिका घेतली आहे। शालेय पोषण आहारात प्रचंड घोटाळा असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी सतेज पाटलांनी केली आहे। शालेय पोषक आहारामध्ये इतका गोंधळ आहे आणि खूप घाणेरडं चाललंय, कोणाचंच लक्ष नाही। त्या अशा लोकांना त्या पुरवठादारांना सगळे पाठीशी घालतायत। निकृष्ट आहेच व त्यामध्ये पुरवलेला दर्जा अत्यंत कमी आहे, क्वांटिटी आहे, क्वालिटी नाही आणि सगळं म्हणजे कोणच ठरलेल्या लोकांना हे सगळं काम दिलं जातं आणि खूप बोगसपणा आहे। अशा खूप तक्रारी आहेत। कैलास पाटलांनी जे मांडलं त्यामध्ये नक्की 100% तथ्य आहे। कैलास पाटील यांनी ठाकरेंचे सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी मोठा गंभीर आरोप केला आहे की राज्यातील जे शालेय पोषण आहारामध्ये जवळपास 1800 कोटींचा घोटाळा झालेला आहे। नाही, मला वाटतं त्याची माहिती सरकारनं घ्यावी आणि निवेदन करावं। दरम्यान भाजपनं मात्र पुराव्यांची मागणी केली आहे। भाजप नेते प्रसाद लाड यांनी पुरावे देण्याची मागणी केली। विधान भवनात येऊन विरोधकांच्या जागेवर बसून आरोप करणं फार सोपं असतं। कैलास पाटलांना मी विनंती करतो की अशा प्रकारचे आरोप जे त्यांनी केले त्याची कागदपत्र असतील तर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे द्यावे। मुख्यमंत्री त्याच्यावर 100% कारवाई करतील याची मला खात्री आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटलांनी या प्रकरणाला वाचा फोडली। त्याचे आता पडसाद उमटलेत। चिमुकल्या मुलांच्या पोषण आहारातही असा भ्रष्टाचार होत असेल तर यावर तातडीनं कारवाई होणं अपेक्षित आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।